जाते काल तो जो पालखी फिरवणार होता. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. तर वेलकम बॅक टू माय चॅनल ब्रिझी ब्रेक्स. तर कालच्या यात्रेमध्ये सगळेजण खूपच थकून गेलेले आणि आज सगळे अर्ध्या झोपेमध्ये रात्री खूप वेळ टाइमपास केलेला आहे म्हणून. तर बघू शकता तुम्ही, हे बघा इकडे दादू पडलेला आहे, दर्शना तिचं काम करते, बागेश्वरी इकडे फोन पाहते आणि आमचे सगळे पाहुणे आता एक 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 जात आहे. तर बाकीचे ऑलरेडी चालले गेले कालच आणि आता आत्याची पण जायची तयारी. बघा आत्याची बॅग पॅक झालेली आहे आणि आत्ता इकडे वेट करते बसची. कोणाचा फोन नाहीये. तर गाईज आता आत्या बघा, आत्या जाते आता. काय मग आत्या, तुम्हाला यात्रेमध्ये कसं वाटलं? काय काय घेतलं तुम्ही? आत्याने काहीच नाही घेतलं. आत्याचे सगळे नात्र दुसऱ्या गावाला आहे. मोठे मोठे झाले माझे नातू, आता काय घेऊ? हा त्याही आता या यात्रेबद्दल काही सांगा ना, कधीपासून सुरू झाली या यात्रा? आम्ही लहानपणापासून पाहतोय यात्राला. हो का? हो पहिले पण आधी पण अशीच भरायची का? हो, जुन्या काळात एवढी मोठी नाही भरायची, आता मोठी झाली का? आता मोठी भरते, आता पालख्या वगैरे सगळे येतात. तेव्हा किती पैसे खर्च करायचे तुम्ही? तिथं काय 10 रुपये काय 4 राहण्यामध्ये वस्तू भेटून जायच्या. वस्तू का भेटून जायची. आता तसं भेटतंय का? कालच्या यात्रेत किती पैसे खर्च केले म्हणा? काहीच केलं नाही. माझ्या भावाने सगळ्यांना खायला खाऊन घेतलं. तर बघा गाईज, आज पूर्ण शांतता झालेली आहे, काहीच नाही गल्लीमध्ये. सगळे एकदम शांत, सगळ्यांच्या घरचे पाहुणे गेलेले आणि आमचा पूर्ण हा एरिया पण शांत झालेला आहे. तर बघा गाईज, बघा आत्या जाताना पैसे देऊन जात आहे. आजी होती, आजी मालकीतला यासले सुद्धा त्यांनी इथला माल दे. म्हणजे आता बघा आत्या बिलकुल ऐकत नाही. आत्या राहू द्या, आम्ही आता मोठे झालेलो आहे, आम्हाला लवकर पैसे नाही. आत्या फक्त आशीर्वाद राहू द्या. बघा इथं जबरदस्ती पैसे दिले जात आहे. आजी आता दाखा. बाय 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 बाय. जाते तर गाईज आम्ही आता इकडे गेम खेळणार आहे. तर सगळेजण रेडी झालेले. दादूने पण एकदम पावडर बिवडर लावून घेतलेले, सर्वांनी लावलेलं आहे. हे बघा इकडे शुभम पण रेडी आहे, केस बिस घालून. इकडे मम्मी आणि इकडे मम्मी पण माळा करते. तर दाखवते मी तुम्हाला सगळे गेम्स कसे खेळता आहे. जो पण हा गेम जिंकणार आहे त्याला माझ्याकडून 500 रुपये गिफ्ट आहे. ठीक आहे, तुझ्याकडून? ठीक आहे, चालेल मग. हा, पण ही नोट नाही आहे, दुसरी आहे मग. तर गाईज इथे सगळेजण आहे ना ओपिनियन विचारतोय शुभम की केस कापायचे तर केस कापायचे की नाही, असं तर तुम्हीच सांगा. आता हा चांगला दिसतोय का? दर्शना सांगते की काल तो जो पालखी फिरवणार होता. तू भले अभी लाइट बंद करके देख. आणि उजेड पडते की नाही असं का चेक करू का? हे एकदम खरं आहे दर्शूचं. आमची काल पालखीवाली पोरगी पोळी मागायला पटके खाल्ले. तर गाईज आता आपण गेम स्टार्ट करणार आहे. तर गाईज आता इथे गेम स्टार्ट झालेला आहे. इकडे ऑडियन्स.
सिरियस घे याच्यासाठी बसलाय का इथे रॉक पेपर सीझर शूट रॉक पेपर सीझर शूट रॉक पेपर सीझर शूट आउट दादा आउट झाला आता मी स्टार्ट करते 3 6 3 गेम काही आज मध्ये संपत नाही वाटतंय. लवकरच आपण जिंकणार. 500ची नोट कुठे गेली रे? हा 500 कुठे गायब केली? जिंकलोय ना म्हणून ती माझ्या खिशात असेल. 1 eternity later. 4 1 विनर. दादा नोट काढ 500ची नोट काढ दे दादा आपली भाषा का जो हारेल त्याला बक्षीस देईल. चला ना आता मराठीमध्ये नाव स्पीकिंग इंग्लिश. बघा गाईज यांचं आता जो जिंकणार आहे त्याच्यावर हे चालू आहे कोण जिंकेल असं. म्हणजे तू गॅरंटी तुला जिंकायची हा, पैसे लाव. मग तू बी लाव ना. नाही मला गॅरंटी नाही मला नाही मला गॅरंटी म्हणून मी लावतोय. म्हणजे तू माझ्याकडनं दे बट तू नको देऊ मला. नाही नाही नाही, नाही. वंदर बोले भाऊ. जाऊ दे मग काय. चल जाऊ दे जो हारेल तो काहीतरी काम करेल. हा हा ठीक आहे चल. काम काय काही पण जे घरातले काम असतात ते. नाही मग मी उद्या कपडे धुतोय. माझी ड्युटी रिप्लेस. मग त्याला ऑफिस जायचं बंद करावं लागेल. नाही मग एक काम करू त्याच्यासोबत कपडे बांधून देऊ. हा हा ठीक आहे चल चल. जो हारेल त्याला गल्ली जाडावी लागेल मग त्या. गल्ली तमाशाची रॉक सरिता पेपर सीझर राव. पहिले. हा आहे ते. हा. रॉक पेपर सीझर रॉक पेपर सीझर आउट. तर काही यांचा गेम सुरू झालेला आहे. हा कॉमेंट्री कोण करतंय? शुभम स्वतःच करतोय का? तू तुम्हारे पास शब्द जा है. बरं जा. शुभम घरी गेलाय आता. ओके तर गाईज मी थोड्याच वेळात सांगते तुम्हाला कोण जिंकतं ते बघू बरं कोण कामं करतं घरातले. A few moments later. 5 ओ माय गॉड. कपडे आधी सकाळी. नाही Guys, मोबाईल शुभम- कोणाचा आहे? मोबाईल कोणाचा आहे? फुल चिटिंग आहे बहुत चिटिंग. गाईज तर आता शुभम हारून गेलेला आहे. गाडीची चावी माझ्याकडे नाही. हा कपडे धुतल्याशिवाय उद्या जाणार नाही. गाडीची चावी माझ्याकडे दे. नहीं वो मोबाइल इसका इसके लिए हमारे यहाँ ऐसा ही होता है. बहाने दे आता. अरे बेकार. डबल बोल ना. बंद करायला.